निसर्गाचा रंगोत्सव वसंताच्या स्वागतासाठी पळस लालभडक. शिशिराचा पडदा सरकताच वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी पळसाची झाडे लालजर्द फुलांनी बहरली आहेत. उन्हाळ्याची सुरुवात झाली असली तरी वातावरणात अजूनही गारवा जाणवत आहे. अशावेळी रानात फुललेला पळस निसर्गाचा रंगोत्सव खुलवताना दिसतो. पळस हा फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखला जाणारा वृक्ष वसंतात विशेष खुलतो. साधारण 12 ते 15 मीटर उंच वाढणाऱ्या या वृक्षाला पानगळ झाल्यानंतर लालभडक फुलांचा साज चढतो. काळसर कळ्यांपासून उमलणारी ही फुले संपूर्ण झाडाला अग्निरंग देतात. काही ठिकाणी पिवळ्या व दुर्मिळ पांढऱ्या छटाही आढळतात. मात्र या फुलांना सुगंध नसतो तरीही त्यांचे मोहक रूप डोळ्यांना सुखावते. पळस फुलला की पक्ष्यांची लगबग वाढते. फुलातील मधासारखे असंख्य पक्षी झाडांवर गर्दी करतात. ग्रामीण भागात पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार केला जातो. पानांचा उपयोग पत्रावळीसाठी, बियांचे तेल, त्वचेसाठी, डिंक, औषधी गुणांसाठी तर लाकूड बांधकामासाठीही उपयुक्त ठरते. पळसाला पानं तीन ही म्हण प्रसिद्ध असून धार्मिक विधींमध्ये त्यांच्या फांद्या समिध्या म्हणून वापरल्या जातात. इतिहासात प्लासीची लढाई या नावाने पळसाचे जंगल उल्लेखनीय ठरले. मात्र बाजारात कृत्रिम रंगाच्या वाढत्या वापरामुळे पळसाच्या नैसर्गिक रंगाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वसंताच्या आगमनाने बहरलेला पळस सध्या वाशिमकरांसाठी आकर्षक ठरत असून निसर्गाची ही रंगपंचमी मनाला भुरळ घालते आहे.